आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे. त्यात शेवटच्या गुरुवारी एकादशी येते. त्यामुळे काही जणींचं असं म्हणणं आहे की आम्ही आजच सवासिनींना पूजून घेऊ. पण आमचं असं काहीच नाही. ॲक्च्युली शेवटच्या गुरुवारी आमचं एक फॅमिली फंक्शन आहे. त्यामुळे मम्मीला बाहेर जायचं आहे. तर मम्मीने ठरवलं की आजच सवासिनींना पूजून घेऊयात. सकाळी सगळ्यात आधी मी पूजेची मांडणी करून घेतली. त्यानंतर देवीची सजावट करून देवीची पंचोपचार पूजा करून घेतली आणि देवीचं दर्शन घेतलं. आज उपवास होता तर मला फळे दूध खायला कंटाळा येतो. तर घरात चिकापासून बनवलेला खरवस होता, मग मी तो खाल्ला. त्यानंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी सुरू केली. मम्मीने पुरणपोळ्या बनवून घेतल्या, मी पुऱ्या बनवून घेतल्या. त्यासोबत खायला छोलेची भाजी बनवली आणि एकीकडे वरण भात, कोशिंबीर, पापड वगैरे तळून घेतले आणि काल अळूवड्या बनवून ठेवलेल्या त्या फ्राय केल्या. त्यानंतर संध्याकाळी मम्मीने 7 सवासिनींना आमंत्रण देऊन घरी बोलावलं आणि त्यांची हळदी कुंकू करून ओटी भरून घेतली. मग आम्ही सगळ्यांनी मिळून उपवास सोडवला. त्यानंतर आमच्या आईने